बाभुळगाव तालुक्यातील दिग्गी क्रमांक 1 येथे महिलेचा निर्गुण हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना घडली। बाभुळगाव तालुक्यातील दिग्गी क्रमांक 1 चोंडीफाटा या गावात राहणाऱ्या 45 वर्षीय महानंदा प्रकाश चांदेकर या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली। यात मृतक महिलेस दीर्घकाळ त्रास देणाऱ्या एका तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या सहकार्याने बाभुळगाव पोलिसांनी तपास सुरू केला। यात संशयित आरोपी पूर्वज रमेश पारधी यास ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। मृतक महानंदा चांदेकर या गेली 20 वर्षांपासून एकटीच दिग्गी येथे राहत होती। काल 17 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलीला आरती चेतन गोंधळे हिला फोन करून शेजारचा गोलू उर्फ पूर्वज रमेश पारधी हा वारंवार दारू पिऊन त्यांच्या घरी येतो, पैसे मागतो आणि धमक्या देतो असे सांगितले। त्याच युवकाने पूर्वी त्यांच्या घरातील वस्तू फेकाफेक करून नुकसान केल्याचीही उल्लेख त्यांनी फोनवर केला होता। आज मंगळवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आईच्या मृत्यूची बातमी मुलगी आरती हिला मिळाल्यानंतर ती कुटुंबियांसह दिग्गीला आली असता महानंदा यांचा मृतदेह घरात आढळला। यावरून घटनेची माहिती गावातील लोकांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व बाभुळगाव पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला। या प्रकरणी आरती गोंधळे याच्या फिर्यादीवरून गोलू उर्फ पूर्वज रमेश पारधी वय 30 वर्ष याच्या विरुद्ध भादवी कलम 333-103-1 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे। दरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला असून आपणास पैशासाठी झालेल्या वादात महिलेच्या डोक्यावर व कमरेवर वार केल्याचे त्याने म्हटले। यावेळी पुढील तपास बाभुळगाव पोलीस करीत आहेत।